हॅलो स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट ह्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 7th स्टँडर्डमधील युनिट 4 मधील 4.1 ही कविता डबल स्टँडर्ड्स समजून घेणार आहोत. एक लहान मूल आपल्या आईवडिलांना उद्देशून ही गमतीशीर कविता म्हणतोय. तर ही कविता आपण इथे समजून घेऊया. Double standards. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's a crazy. बघा, डबल स्टँडर्ड्स या पोएम मधील पहिल्या स्टांजामध्ये हे मूल आईवडिलांना काय म्हणतं बघा. When I wake up late, ज्यावेळी मी उशिरानं उठतो त्यावेळी मी खूप आळशी आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु तुम्ही ज्यावेळी लेट उठता त्यावेळी घड्याळामध्ये बिघाड झालेला आहे असं तुम्ही समजता किंवा सांगता. हे तुमचं डबल स्टँडर्ड्स मला कळत नाही. नेक्स्ट स्टांजा बघूया. When I say no to something, I am being stubborn. स्टबर्न म्हणजे हट्टी. When I say no to something, I am being stubborn. मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणालो तर तुम्हाला असं वाटतं की मी हट्टी आहे, हट्टीवादी आहे. परंतु when you say no to something, तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणाला, you are being a firm, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवर ठाम आहे असं तुमचं मत होतं. नेक्स्ट. When I raise my voice, it is shocking and rude. जेव्हा कधी माझा आवाज चढतो किंवा मी माझा आवाज वाढवतो त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की हे खूप धक्कादायक आहे आणि मी खूप उद्धट आहे. परंतु बघा, उलट पक्षी when you raise your voice, ज्यावेळी तुमचा आवाज वाढतो, यू आर टीचिंग मी टू बी गुड, त्यावेळी तुम्ही मला काहीतरी चांगलं सांगत असता असं तुम्हाला वाटतं. या कवितेतील नेक्स्ट स्टांजा आपण बघूया. When I break something, I am clumsy or careless. क्लमझी या शब्दाचा अर्थ इथं होईल वेंदळा, और केअरलेस म्हणजे निष्काळजीपणाने एखादं कृती करणे. When I break something, I am clumsy or careless. ज्यावेळी माझ्या हातून काही तुटतं फुटतं, ब्रेक होतं, त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की मी वेंदळा आहे किंवा मी गोंधळलेला आहे आणि माझ्या हातून निष्काळजी. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. बघा, when I do something wrong म्हणजे माझ्या हातून काही चुकीचं झालं, माझं काही चुकलं, त्यावेळी तुम्हाला आय एम सच अ टेरर, मी खूप त्रास देणारा वाटतो तुम्हाला. टेरर वाटतो. टेरर म्हणजे त्रास देणारा. When you do something wrong, जर तुमच्या हातून काही चुकीचं झालं किंवा तुम्ही काही चुकीचं केला, इट्स अ फॉरगिवेबल एरर म्हणजे हे विसरण्यायोग्य चूक. फॉरगिवेबल एरर म्हणजे विसरण्यायोग्य चूक आहे असं तुम्हाला वाटतं. When I quarrel with a friend, I am wild and naughty. ज्यावेळी कधी माझ्या मित्राबरोबर माझं भांडण होतं किंवा मी भांडतो, क्वारल म्हणजे इथे भांडण करणे. ज्यावेळी मी माझ्या मित्राबरोबर भांडतो त्यावेळी तुम्हाला आय एम वाईल्ड अँड नॉटी, मी जंगली आणि खोडकर वाटतो तुम्हाला. वेन यू क्वारल विथ अ नेबर, तुम्ही
ज्यावेळी तुमच्या शेजाऱ्यांशी भांडता, यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, त्यावेळी तुम्ही तुमचं फक्त कर्तव्य बजावता असं तुम्हाला वाटतं. ह्या पोएममधील लास्ट स्टॅन्झा आपण इथे बघू. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. हो, वाय डू यू पीपल ग्रो अप अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाईट. बघा, इथं एका अर्थी हे मूल खूप वैतागलेलं आहे. तो म्हणतो, तर आय एम ऑलवेज रॉंग म्हणजे मी प्रत्येक वेळी चुकीचाच असतो का? अँड यू आर ऑलवेज राईट आणि तुम्ही नेहमी बरोबर असता, तुमचं योग्य असतं. ओ, वाय डू यू पीपल ग्रो अप, मग तुम्ही लोक मोठी का झालेले आहात? अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाईट, स्पॉइल म्हणजे खराब करणे, मुलांचं डिलाईट म्हणजे जॉय, आनंद हिरावून घेता किंवा खराब करता. बघा, इथे शेवटच्या स्टॅन्झामध्ये मूल आपल्या आईबाबांशी काय बोलतं, सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट, म्हणजे मी नेहमी चुकीचा असतो आणि तुम्ही नेहमी बरोबर असता का? आणि तुम्ही मोठे का होता? की लहान मुलांचा आनंद हिरावून घेण्याकरता, त्यांचा आनंद खराब करण्याकरता. तर ह्या संपूर्ण कवितेमधून लहान मुलगा वैतागलेला इथे दिसतो आणि प्रत्येक वेळी त्याचे आईवडील डबल स्टँडर्ड त्याच्याशी वागतात, मोठे लोक, हे इथे सांगण्याचा प्रयत्न कवीनं खूप छान पद्धतीनं केलेला आहे. अशा पद्धतीने ही कविता इथे संपलेली आहे. आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लवकर भेटू इंग्लिश वर्कशॉप घेऊन. तोपर्यंत टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. बाय.